सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का. सुप्रीम कोर्टातून मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट. अखेर शिंदे सेनेचे गृह फिरले. एकनाथ यांना सगळ्यात मोठा धक्का. संजय राऊतांचं सर्वात मोठं विधान. मित्रांनो, कपिल सिब्बल यांनी अखेर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप. नेमकं काय घडलंय मित्रांनो, सविस्तर अपडेट. देशाच्या राजकारणामध्ये मित्रांनो ही बातमी महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, राज्यातील सामान्य शिवसैनिकांसाठी आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी. सबंध देशभर चर्चिलेली शिवसेनेची सुनावणी, शिवसेनेचा निकाल आणि शिवसेना कुणाची, या बातम्या गेल्या 4 वर्ष सर्वसामान्यांच्या कानावरती येत आहेत. मग शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना आपल्या ताब्यात घेतली आणि ठाकरेंची शिवसेना माझी आहे असं म्हणत महाराष्ट्रावरती गेली 2.5 वर्ष सत्ता स्थापन केली आणि सध्या 2 वर्ष झालं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो. परंतु उद्धव ठाकरेंनी आपली सुप्रीम कोर्टातली लढाई चालू ठेवली आणि या लढाईला मोठं यश मिळताना दिसतंय मित्रांनो. कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग यांना उघड्यावर पाडत एकनाथ शिंदेंच्या हातातून शिवसेना हिसकावून घेत धनुष्यबाण ठाकरेंच्या हातापर्यंत देण्या इतपत ज्या प्रकारचा युक्तिवाद, ज्या प्रकारची कोर्टात लढाई केली गेली त्या लढाईला आतापर्यंत तोड नव्हती. आणि मित्रांनो, आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातून तशाच प्रकारची बातमी येते. एकनाथ शिंदेंच्या वकिलांना फैलावर घेत सुप्रीम कोर्टाने शिवसेना तुमची कशी, धनुष्यबाण तुमचा कसा, कोणत्या आधारावरती तुम्हाला निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं, या सगळ्या प्रश्नांचा भडीमार करत उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल कसा झुकतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि पक्षाचं विधिमंडळ गटनेतं वेगळं आणि पक्षाचा नेता वेगळा, या दोघांमध्ये फरक असतो, निवडणूक आयोगाला समजत नाही का, अशा प्रकारचा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केल्याच्या नंतर शिंदेंच्या वकिलाला बोलायला पुढे शब्द देखील नव्हते. यामुळे विधिमंडळ गटनेतेपदी जरी एकनाथ शिंदे असले असते तरी 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंची तेव्हाच हकालपट्टी केली. जे नेते त्यांच्यासोबत होते त्यांनी सह्या केल्या होत्या. त्यामुळे तिथूनच महाराष्ट्रावरती तब्बल 2.5 वर्ष बेकायदेशीर सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर देखील आजपर्यंत हे सरकार बेकायदेशीर आहे असा थेट आरोप सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी लावला आणि त्या आरोपाला मित्रांनो तोड नव्हती. तो आरोप अखेर आता खरा ठरताना दिसतोय. कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे ठाकरेंसाठी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद लढवला आहे, ही केस लढवली, या केसास सर्वच देशातील राजकीय पक्षांना खूप मोठा फायदा होईल. आता आम्ही निकाल देण्या इतपत येऊन पोचलो आहोत, तेव्हा निकाल दिल्याच्या नंतर हा संपूर्ण देशासाठी नवा कायदा बनेल अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांनी दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल लागणार हे तेव्हाच जवळजवळ निश्चित झालं होतं. परंतु शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह हे दोन्ही जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये मी देत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी पत्रकारांना म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आता उघड्यावरती पडणार आहे. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे गृह फिरले आहेत. त्यामुळे आता ही शिवसेना ठाकरेंच्या हातात आल्या इतपत झालं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग, राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे तिघांना देखील आता सुप्रीम कोर्टातून जबरदस्त चपराक बसेल असं महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यामुळे आता मित्रांनो उद्या म्हणजेच साधारणतः आपण जर पाहिलं गेलं 18 तारखेला शिवसेनेच्या निकालाची एकनाथ शिंदेंची शिवसेना आपली बाजू मांडते. ही बाजू मांडताना सुप्रीम कोर्ट कोणकोणती निरीक्षणं नोंदवत आहे यावरती सर्वोच्च निकाल असेल. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टात कसा जबरदस्त फटका बसतो आहे तो आपल्याला बघायचा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना आल्याच्या नंतर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल की नाही हे याच्या देखील प्रश्नांचं उत्तर बघायचं आहे.
संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट नक्कीच सत्याच्या बाजूने निकाल देईल, मग ते सत्य आमचंच आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेमध्ये दिसली तर तुम्हाला नवल वाटायला नको. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाहेर फेकत पुन्हा उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येतील असा अंदाज सर्वच राजकीय पक्षांनी लावल्याचं प्रथमदर्शनी आता जाणवतं आहे.